नमस्कार शेतकरी बांधवांनो, न्यूट्रेप शिवार फेरीमध्ये मी आपला कृषी मित्र राहुल पाटील सर्व शेतकरी बांधवांचं एकदा सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, कलिंगड खरबूज सीझन खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू आहे आणि या वर्षी जर प्रमुख म्हटलं तर काही अडचणीमुळे शेतकऱ्यांचं उत्पादनात खूप मोठा फटका बसणार आहे। त्याच्यातलं प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे GSB गमी स्टेम ब्लाइट। सीझन सुरुवातीच्या होण्याच्या आधीच मी बऱ्याच शेतकऱ्यांना या आजाराविषयी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून किंवा छोट्या मीटिंग्स घेऊन किंवा मोठ्या मीटिंग्स घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला या आजाराबद्दल नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला होता। परंतु आज लाईव्ह हे सिम्पटम्स कसे येतात त्या आजाराचे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। शेतकऱ्यांनो, तुम्ही बघू शकता आज आपण खरबूजच्या प्लॉटवर आहेत आणि खरबूजच्या प्लॉटवर या ठिकाणी तुम्हाला गमी स्टेम ब्लाइटचा सिम्पटम्स किंवा रोग या ठिकाणी आढळतोय। शेतकरी बांधवांनो, नेमकं मग GSB गमी स्टेम ब्लाइट काय आणि याचे आपल्याला काय भविष्यात त्याचे नुकसान होऊ शकतो। आता गमी स्टेम ब्लाइट हा बॅक्टेरियल डिसीज आहे। ज्या वेळेस वेल पडतो कलिंगड किंवा खरबूजचा, त्या वेळेस वेलाला एक चीर पडते किंवा तडा पडतो, त्याच्यातनं गम सारखा स्राव बाहेर पडतो आणि वॅस्क्युलर बंडल जे म्हणतो आपण, जे रसवाहिन्या द्रववाहिन्या म्हणजे पाणी अन्नद्रव्य जे वाहून देण्याचं काम करतात ते पूर्ण बंद होतं आणि वेल शेंड्याकडनं सुकत येतो। तर या ठिकाणी तुम्ही सिम्पटम बघू शकता त्याचे। या ठिकाणी सुरुवात झालेली गमी स्टेम ब्लाइटला पहिले सुरुवातीला या पद्धतीचे तडे पडले, त्याच्यानंतर डिंक सारखा स्राव सिक्रेट झाला आणि त्यानंतर तो वेल पूर्ण शेंड्याकडनं कोमसताना तुम्हाला या ठिकाणी दिसेल। मी दाखवू इच्छितो तुम्हाला, शेंड्याकडनं मी म्हटलं होतं की जे अन्नद्रव्य आपल्याला मुळापासून शेंड्यापर्यंत जायला पाहिजे व शेंड्यामध्ये तयार झालेलं अन्नद्रव्य फोटोसिंथेसिस प्रोसेस करून ते अन्नद्रव्य आपल्या मुळांपर्यंत पोहोचलं पाहिजे। हे वॅस्क्युलर बंडल टोटल डॅमेज झालं आणि ह्या आजारामुळे पूर्ण वेल हा सुकतो। तर यासाठी उपाययोजना काय केल्या गेल्या पाहिजे शेतकरी बांधवांनो? यासाठी आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस आपला वेल पडतो त्यावेळेस आपल्याला ऍप्लिकेशन्स काही फवारण्यामधून आणि ड्रिप मधून करायचे। त्याच्यात प्रथमतः आपल्याला यावेळेस वापर करायचा आहे सिलिकॉनचा। मग सिलिकॉनचा याचा रोल काय होतो? ज्या वेळेस आपण सिल्प्रो न्यूट्रिएप कंपनीचं अतिशय दर्जाचं उत्पादन आहे, ज्यावेळेस आपला वेल पडतो त्यावेळेस सिलिकॉनचा जर फॉलियर ऍप्लिकेशन मध्ये आणि ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये वापर केला, त्याच्यामुळे जो अबायोटिक आणि बायोटिक ट्रेस येतो तो ट्रेस या ठिकाणी कमी होतो। त्याच्यानंतर मेटापड CU चिलेटेड कॉपर येतं आपल्याला। चिलेटेड कॉपरचा तुम्हाला फॉलियर ऍप्लिकेशन मध्ये 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅमने, त्याचबरोबर एक्सपोरेटिंग ऑर्गॅनिक बॅक्टेरियानाशक आहे त्याचा वापर आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅमने त्या ठिकाणी स्प्रे मध्ये करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये मेटापड CU 250 ग्रॅम आणि एक्सपोरिट 250 ग्रॅम ज्यावेळेस आपला वेल शेंडा बाहेर पडतो त्यावेळेस वापर करायचा आहे। त्यानंतर आपल्या सिलिकॉनचा एक स्प्रे अल्टरनेट कोणत्या कीटकनाशक बरोबर बुरशीनाशक घ्यायचा आहे, जेणेकरून हा प्रॉब्लेम आपला थांबेल। अशी उपाययोजना करून ज्या शेतकऱ्यांनी आज असंख्य प्रमाणात प्लॉट वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ही उपाययोजना करून या गमी स्टेम पासून आपले प्लॉट वाचावे ही सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती करतो। आणि हा छोटासा प्रयत्न होता, ज्या अडचणी शेतकरी भोगतायत किंवा ज्या सामोरे जात आहेत त्या अडचणीपासून त्यांचे निरासन होईल, हा एक छोटासा प्रयत्न। धन्यवाद।